2025च्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलोय. आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ काजल संजय मेत्रे, प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका पदाचे उमेदवार रुपाली मंथन मेटकरी आणि आपल्या गावचे सुपुत्र आणि प्रभाग क्रमांक 4चे नगरसेवक पदाचे उमेदवार सुरेश पवार, या तिघांच्याही प्रचारासाठी आपण सगळे त्या निमित्ताने एकत्र आलोय. सगळ्यांचं मनोगत आता झालंय. आता मी भाषण करण्याच्या ऐवजी सुरेश काकांनी दिलं असं तर बरं झालं असतं. कारण आता समोर बसलेले बऱ्यापैकी सगळे सहकारी कार्यकर्ते दिसत आहेत, त्यामुळे यांच्या पुढे नव्यानं भूमिका काय मांडायचा हा प्रश्न आहे. पण काही अपेक्षा तुमच्या असतात त्या तुमच्या शेवटच्या लोकांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून मी तुम्हाला काय माझं मनोगत सांगेन. पण सर, निष्ठा काय असावी हे तुमच्याकडनं शिकावं. तुम्हाला कारण सांगतो. आज भाऊ जाऊन 2.25 वर्ष झाले. ती मान्य करायला तुम्ही तयार नाही, कारण भाषणात सुद्धा मला भया नाही, भाऊ भाऊ 2 द्या 3दा भाऊ तुम्ही म्हणता. आणि त्याचा मला राग नाही, तर सगळ्यात जास्त आनंद मला झाला की तुम्ही कुठं ना कुठं तरी आजही तुमच्या मनामध्ये ते कोपरा कुठंतरी भाऊंच्या बाबतीत तसंच अजून राखून ठेवले. ते माझ्यासारख्या एखाद्या मुलाला त्याच्यासारखा दुसरा आनंद कुठलाही नाही. त्यामुळे तुमचं मनापासून या ठिकाणी मी सर आभार मानेन. कारण आज काहीतरी असलं पुढे मागं झालं तरी सगळं पाठीवर ठेवून तुम्ही आज सगळे आम्ही नव्या मुलांच्या बरोबर तुम्ही अगदी ताकदीनं आमच्या बरोबर आहात. त्यामुळे तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे सत्यजित पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आता बाकी कोणाची नावं घेत नाही. गावातले सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझे युवक सहकारी आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या हातात आता निवडणुकीची सगळी सूत्र आहेत त्या सगळ्या माझ्या माता भगिनी. खरं वास्तविक सगळ्यांना बाहेरनं बोलायला पाहिजे होतं माता भगिनींना. तुम्ही फक्त पुरुष मंडळी सगळे त्या प्रत्येक घरात नालाय. सरांनी त्यांच्या मनोगतामध्ये अनिल भाऊंच्या माध्यमातून झालेली सगळी कामं सांगण्याचा प्रयत्न केला. सत्यजित पाटलांनी त्यांच्या मनोगतामध्ये काय करणं अपेक्षित आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. पण मी या निवडणुकीला सामोरं असताना एक गोष्ट अगदी प्रकर्षानं सांगतोय. मी कोणावरही टीका टिप्पणी न करता किंवा ह्या निवडणुकीमध्ये कोणाचं तरी घर संपलं पाहिजे, कुणाला तरी राजकारण बाद करायचं आहे या हेतून आपण निवडणूक करत नाही. जे काम गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आपण केलंय आणि भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ही भूमिका तुमच्यापर्यंत घेऊन येऊन आणि त्या केलेल्या कामाच्या जोरावर तुम्हाला मतं मागण्यासाठी आम्ही तुमच्या दारापर्यंत त्यानिमित्तानं 100% आलोय. कारण 200 कोटी रुपये विकास कामांसाठी ह्या 3 वर्षामध्ये दिले. त्यातली बरीचशी कामं सर आपल्या पण गावामध्ये त्या ठिकाणी झालेत. तर त्या सगळ्या कामांपेक्षा मोठा आनंद कुठला आहे तर ज्या वेळेला डोंगरावरती तुमचा 10 एकर ऊस लागल त्यासारखा मोठा आनंद मला आणि किंवा भाऊना जर खरंच त्यांच्या आत्म्याला शांती लावायची असेल तर जेव्हा अशी कामं पूर्ण होतील ना त्यासारखं दुसरा आनंदाचं कुठलाही खऱ्या अर्थानं सर आज कोण काय जरी म्हणलं तर माणूस उभा करण्याचं काम, कुटुंब उभा करण्याचं काम जर क्षमता कोणामध्ये असेल तर त्या पाण्यामध्ये ती क्षमता आहे. आणि ते काम करण्यासाठी आपण गेले अनेक वर्ष प्रयत्न करतो. मला वाटतं 5-6 महिन्यामध्ये तुमच्या सगळ्या कामं पाण्याचे त्या ठिकाणी संपून जातील. आणि तुम्हाला जे शब्द भाऊने दिले होते ते सगळे कामं पूर्ण होऊन खऱ्या अर्थानं रेवा मैदान सुजलाम सुफलाम झालेला आम्हाला बघायचं आहेच मुळात. पण आता आणखी 100% लोक त्या ठिकाणी आपली लोक एकदम सक्षम होतील याच्यासारखा दुसराही आनंद मला निश्चितपणे कुठला नाही. मी फारसं काही तुम्हाला सांगणार नाही, पण आता रस्ते झाले, गटर झाले, प्रत्येक सभेमध्ये मी सांगत असतो सर काय झाले गेल्या 40 वर्षामध्ये आपल्या नगरपालिकेनं एकही जागा ताब्यात घेतलेली नाही. त्यामुळं आज अडचण अशी आहे की मला ज्या वेळेला आता त्या 200 कोटीचं विभागणी करायची म्हणते तर 100 कोटी रुपयाचे रस्ते आणि गटर आहे आणि 87 कोटी रुपयाची नळ पाणी पुरवठा योजना आहे. एवढे पैसे आपण ह्या 2.5 वर्षामध्ये दिलेत. पण हे गटर रस्त्याची अडचण अशी आहे त्याची सवय लागून गेली आम्हाला. म्हणजे वर्ण फोन आला की तुम्हाला 10 कोटी द्यायचे आहेत. आम्ही लगेच काय करतोय, आम्ही प्रभागातल्या कार्यकर्त्याला फोन करायचा, काय करूया त्यांनी पण सांगायचं रस्ता गटर रस्ता गटर. अगदी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 1 महिना मला फोन आला 20 कोटी रुपये देतोय कामं सुचवा. आम्ही लगेच प्रभागात फोन केले, काय करायचं आहे रस्ता गटर रस्ता आणि गटर. 40 वर्षानंतर सुद्धा मला असं वाटतंय की आपल्याला मूलभूत गरजा सुद्धा आपल्या पूर्ण झालेल्या नाहीत. आणि हे करत असताना त्याला शहाजी बापू आमदार होते सांगोल्याचे, त्यांची यादी पडली. त्यांच्या यादीत असं होतं की क्रीडांगण तयार करायचं आहे 4 कोटी रुपये,
बाग तयार करायचे 1 कोटी रुपये, लिंगायत समाजाला सभागृह 1 कोटी रुपये, मुस्लिम समाजाला सभागृह 1 कोटी रुपये, नाभिक समाजाला सभागृह 1 कोटी रुपये, असे सगळी त्यांची कामाची यादी पडली. आणि मी त्यांच्या सीओनं फोन केला, कारण ती नगर परिषद आपल्या नंतर झाल्या, आपल्यापेक्षा लहान आहे. त्या सीओने सांगितले की आम्ही आमच्या सगळ्या जागा ताब्यात घेतल्या. हे आपल्या सीओनं फोन केला. मला सुद्धा वाटलं की आपण गटर नसतं सोडून काहीतरी वेळ करावं. त्यांना फोन केला, म्हणलं आपल्याकडे काय परिस्थिती आहे. त्यांनी सांगितलं 40 वर्षात आपल्याकडे एकही जागा नगरपालिकेने ताब्यात घेतलेली नाही, त्यामुळे आपण यातलं काही करू शकत नाही. त्यामुळे उद्या तरी 50 कोटी रुपये दिले शिंदे साहेबांनी, तरी मी त्यांना 2च कामं सांगणार. रस्ता. मला असं वाटतं सर की हे खूप मोठं अपयश त्या गेल्या 40-50 वर्षामध्ये काम करणाऱ्या लोकांचं आहे म्हणतात तरी तेव्हा होणार नाही. मी पाण्याचा हिशोब सगळ्यांना विचारते, पण तुम्हीच मला सांगितलंय आज तुमच्या भाषणात. खरोखर 100 दिवसाच्या पाणी येत नाही सर. नाही, 5 दिवस, 3 दिवस, 2 दिवस कसं पाहिलं तसं पाणी त्या ठिकाणी देत असतात. सत्तेने सांगितलं तसं कधी 3 वाजता सुटते, कधी पहाटे 6ला सुटते, कधी रात्री 12ला सुटते. हे सगळ्या अवस्थेत सर हे बंद व्हावं या हेतून 2016 साली भाऊनी 32 कोटी रुपये ह्या शहराला नळ पाणी पुरवठा दिले होते. त्याचा जो डीपीआर तयार केला होता का नाही, त्या डीपीआरचे 20% पण काम केलं नाही. पैसे कुठे गेले काही कळलंच नाही. तुमच्या ते मीटर बसवलं होतं का? बसवलं होतं ना मीटर, अहो गेलं नाही, एखादा पण चाललं नाही. आणि मीटर कुठं बसवायचं असतं, जिथं 24 तास पाणी पुरवठा चालतो त्या ठिकाणी मीटर बसवायचा असतो. त्या 3.5 कोटी रुपये मीटरचं पण गेलं, 32 कोटी रुपये नळ पाणी पुरवठ्याचे गेले. आणि एवढं सगळं होऊन 365 पैकी तुम्हाला 100 दिवस पाणी द्यायचं. पाणीपट्टी किती आहे? 3,500 रुपये 100 दिवसाचे आहे. 100 दिवसाचे 18 रुपये आहे. त्याच्यात 365 दिवस केलं हिशोब तर 10,000 रुपये लागते पाणीपट्टी. आणि पाणी अजिबात मिळत नाही. आम्ही हा सगळा हिशोब केला सर. 87 कोटी रुपयाची नवी योजना करत असताना 5 नव्या टाक्या. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं, आता दरवेळेला किती टाक्या बांधल्या तर पाणी येणारं वाढवलं पाहिजे ना. त्यांनी काय एकच गोगावाचा सोर्स पकडला होता. आपण यावेळेला सोर्स बदलला आणि वादरच्या बंधाऱ्यातनं आपण पाणी घेतोय. म्हणजे दोन्हीकडनं पाणी आलं पाहिजे आणि जास्तीचं पाणी शहराला मिळालं पाहिजे. मी काय तुम्हाला 24 तास सांगणार नाही, पण 5-6 महिन्यामध्ये ही योजना पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रोज पाण्याची व्यवस्था मात्र आम्ही 100% हे करत असताना याला लागणारी सगळी लाईट आहे ना, ती सगळी लाईट, ती सगळी वीज तयार करण्यासाठी 2.5 कोटी रुपये आपण सोलरला दिले. त्याला लागणारी सगळी वीज त्या सोलरला तयार होईल आणि तुमच्यावरचा भूर्दंड कमी करून आमचा प्रयत्न असा आहे तुम्हाला रोज पाणी द्यायचं आणि तुमची पाणीपट्टी 1000 रुपये आणून ठेवायची. एक मगाशी पण मी भाषणामध्ये सांगितलं, आता मला कशाची फोन येतात मी तुम्हाला पटणार नाही. डास जास्त झालेत म्हणून सर फोन मला करतात आणि तो घेणारा आमदार आहे, तरी सुद्धा तेव्हा काय बघतो काहीतरी प्रयत्न करू हा सांगणारा मी आमदार आहे. त्यामुळे मला सगळे फोन येतात. नाही, डास जास्त आहे मला मीच तुम्हाला जास्त आहे. हे सर आता राजकारणात काम करत असताना आता बऱ्याच तुमच्या पण लोकांचे फोन येतात. अपघात झाला, त्या माणसाची परिस्थिती नसेल तर मला फोन येतो. आम्ही काय करतो, अँब्युलन्स मध्ये घालायचं आणि सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून द्यायचं. एखादं जळीत झालं, बर्न झालं, गाडीत घालायचं आणि सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून द्यायचं. आता चाप चावायचं प्रमाण वाढले आपल्याला, बोनस वाढले आपल्याकडे. काय व्यवस्था नाही. आपलं लगेच अँब्युलन्स मध्ये घालायचं आणि सांगलीला न्यायचं. एखादी क्रिटिकल डिलिव्हरी आली, समजा एखादी मुलगी डिलिव्हरी ऍडमिट केली, ती क्रिटिकल झाली तर पर्याय नसतो म्हणून आपण तिला सांगलीला पाठवतो. सांगलीला सिव्हिल सर्जनला फोन करतो. पण या विषयात मन जरा खचतं, ती बिचारी पोचते का नाही, त्याचं बाळ टिकते का नाही, ही मनामध्ये शंका असते. असं हॉस्पिटल जर आमच्या जिल्हा परिषदेच्या तुम्ही कुठल्याही पीएच जाऊन बघा, प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यंत सुंदर पीएच सगळ्या बांधलेल्या आहेत. तिथं उपचार चालू होतात, सगळं काम व्यवस्थित चालू असतं. 40 वर्षाच्या तुमच्या कामामध्ये नगरपालिकेचं हॉस्पिटल का करता आलं नाही हा माझा प्रश्न आहे. एकच हॉस्पिटलचं इमारत बांधली. तुम्ही घरकुल कधी गेलाय का? घरकुल कधी बघितलंय? त्या कोपऱ्यात, त्या 2-3 बिल्डिंगच्या मध्ये कोपऱ्यात एवढं असं स्लॅबचं बांधले बघा. मी तिथे भेटायला गेलो, तुम्हाला ही काय तर म्हणले ही दवाखाना आहे. त्याला दरवाजा पण नव्हता, खिडकी पण नव्हती. म्हणजे डॉक्टर असायचा प्रश्न नुसतंच तिथं उभा केलं होतं. मला असं वाटायचं की आपण ह्यात काहीतरी बदल केला पाहिजे. आमदार झाल्या मी पहिलं काम काय केलं तर त्या आपल्या विटा स्कूलच्या समोर जे पीएच आहे आपली, ती जागा नगरपालिकेच्या नावावरती होती.
आता जी भाषणं करते ना आम्ही असं करू तुम्ही तसं करू, तिथं त्यांच्या डोक्यात गाळे काढायचं होते, बाकीच्या डोक्यात नसते. ते गाळे काढायचे डोक्यात त्यांच्या होतं. मग ती पहिलं काम काय केलं, ती जागा हस्तांतर करून टाकली. सिव्हिल सर्जन साहेबांच्या प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अंतिम टप्प्यात आला. 100 बेडचं हॉस्पिटल, 20 बेडचं ट्रामा केअर सेंटर. कुठं अपघात झाला काय झाला ते त्याला तिथंच उपचार मिळाले पाहिजे. आणि 10 बेडचं डायलिसिस सेंटर. माझ्या उठ्या शहरातल्या कुठल्याही डायलिसिस पेशंटचं डायलिसिस हे मोफत झालं पाहिजे उठ्यात. यासाठी आपण 75 कोटी हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी उभं करतोय. म्हणजे केलेलं काम आणि काय करणार आहे हे सांगून तुमच्या पुढे आलोय. मी परवा दिवशी सुद्धा सांगितलं, माझ्या दृष्टीनं आपल्या शहराचं सगळ्यात मोठं पर्यटन क्षेत्र कुठलं होऊ शकतं, सुळकाई मंदिर आहे. सुदैवानं शंभूराज देसाई साहेब त्या पर्यटन विभागाचे मंत्री आहेत. आपण प्रचंड पैसे दरगोबाला 10 कोटी रुपये दिले जातात त्या 2 वर्षामध्ये. आपल्या विट्याच्या तलावाला 2.5 कोटी रुपये दिले. माझ्या डोक्यामध्ये 2 पर्यटन क्षेत्र डेव्हलप करायचं आहे. एक सुळकाई, मी सांगितलं परवा सुद्धा माझ्या कार्यक्रमात की 3 वर्षात तुम्हाला मी 20 कोटी रुपये देऊ शकतो. आणि आपला घाटातला तलाव तो साठवण तलाव करायचा आणि तिथं चौपाटी झाली पाहिजे. पाणी तुम्हाला वापरता आलं पाहिजे. साठवण तलाव झाल्यामुळे त्याची कॅपॅसिटी वाढेल. पाणी तिथं त्याला टेंबूचा आउटलेट आहे. तलाव परत 12 महिने भरलेला असं. तुम्ही त्याची काळजी करायचं कारण नाही. हे 2 कामं त्या गावासाठी आपल्याला येत्या काही वर्षामध्ये करायचं आहे. फक्त विनंती एवढीच आहे की हे सगळं करत असताना मी सर कोणावरही टीका टिप्पणी अजिबात एका शब्दानं कोणाला काय म्हणलेलं नाही, पण काम तुमच्या पुढे मांडतोय. आणि एक संधी, कारण आता ना बाबरांच्या घरात नगराध्यक्ष आहे ना सुरेश काकांच्या घरात नगराध्यक्ष. आता नगराध्यक्ष सामान्य माणसं घरातला कोणत्या नगराध्यक्ष होणार आहे समजून. आपण उमेदवार देत असताना एकदम चांगले उमेदवार दिले. तुमच्याच गावातले उमेदवार. शिक्षण काय आहे, बीटेक झालाय तुमच्या गावात. आपण यांना दिले, रुपाली त्यांनी दिले, तुमचं शिक्षण काय आहे, BCA झालंय त्यांचं शिक्षण. तुम्ही अशी सगळी माहिती घ्या. लीला भिंगार ते उभा केले तर आपण प्राध्यापक नाही, डॉक्टरेट आहेत सर, PhD कम्प्लीट केली. 2 नंबर मध्ये महेश कदम आहे, BE मेकॅनिकल आहे. 13 नंबरला भालचंद्र कांबळे लॉ कम्प्लीट केलंय त्यांनी. असं तुम्ही 1 नंबरला आपण रणजित पाटील, ज्या मूळ पाटलांचं कुटुंब आहे त्यांची नाचून आहे ती प्रोफेसर आहे. असा सगळं पॅनल उभा करत असताना तुमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्यांचे स्वतःची सूतगिरणी आहे, ज्यांचं काजूची फॅक्टरी आहे, ज्यांचे यंत्रमागाचे व्यवसाय आहेत आणि त्या स्वतः शारदा महिला नागरिक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन आहेत. गेले 15 वर्ष त्यांनी अनेक महिलांचे कुटुंब उभं करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. असे उमेदवार आपण प्रयत्न केला. ज्येष्ठांचा मेळ घातलाय. नंदू काका सिंदर मंडळीमध्ये मोडतात. कृष्णात अण्णा गायकवाड सिंदर नगरसेवक म्हणून आपण उभा केले. विनोदराव गोविंद साहेब आपण त्या ठिकाणी उभा केले. संजय भिंगारदेवे सिंदर मंडळी उभा केले. 12 माजी नगरसेवक आपण आपल्या पॅनलमध्ये उभा केलेत आणि सगळी नवे शिकलेली मुलं आपण त्या ठिकाणी उभा केलेत. मला असं वाटतं एवढं चांगलं पॅनेल सर्वसामान्य माणसांचं यापूर्वी कधी नव्हतं. या सगळ्यांना सुरेश रावना पण विचारा तुम्ही, त्यांना उमेदवार देताना मी एक अट सांगितल्या, पैसे कमवायची इच्छा असेल तर माझ्या पार्टीतून तिकीट मिळणार. तिथं जाऊन तुम्हाला काम करावं लागेल. आणि तुम्हाला सुद्धा माझा शब्द आहे की एक नगरसेवक चुकला इथून पुढच्या काळामध्ये त्याचा राजीनामा त्या दिवशी घ्यायचा धमक माझ्याकडे, मी त्यांना तिथनं बाजूला काम करावं लागेल म्हणून सांगितलंय. चुकायच नाही म्हणून सांगितलंय. त्यांना सगळे अधिकार असतील. म्हणजे देवाबत्ती करायचा अधिकार नगरसेवकाला देणार, आम्ही टँकर द्यायचा अधिकार नगरसेवकाला देणार. यापूर्वी नव्हते. त्यापूर्वी सगळे एका ठिकाणी होते. त्यामुळं चांगलं काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. सत्ता आल्यानंतर माझा तुम्हाला पहिला शब्द आहे, कुणालाही उटे शहरात घर बांधायला पैसे द्यावे लागणार नाही. हा माझा शब्द आहे. कुणालाही व्यवसाय करायला असला, रस्ता व्यवसाय करायला कुठे त्याला रितसर परवानगी नगरपालिकेची दिली जाईल. त्याला सुहास बाबरचं भाडं भरायची आवश्यकता नाही. बरोबर आहे सर. तुम्ही कदाचित जिल्हा परिषद तुम्हाला मी आरोग्य विभागात सांगितलं, तुम्ही आमच्या शाळा बघून या ग्रामीण भागातल्या. मॉडेल स्कूल नावाची कन्सेप्ट काढली आमच्या सीओनी आणि सगळ्या शाळा इतक्या सुंदर सर आपण त्या ठिकाणी उभ्या केल्या. आज शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला भांडण चालू आहे, पण दुर्दैवाने उठ्या नगरपालिकेतल्या शाळांमध्ये किती मुलं शिकतात आपल्यातली मला माहित नाही. 15च मुलं आपल्या शाळेत का बेंचेस सुद्धा बसायला नाहीत पोरांना शाळेत. अशी अवस्था आहे.
मग गरिबांच्या मुलांना शिकायच नाही का? मग ऍडमिशन किती करायची तर ठरलंय 20 मुलांच्या मागं एक शिक्षक असा शासनाचा नियम आहे. किती शिक्षक आहेत तेवढे शिक्षक जगले पाहिजेत, एवढीच ऍडमिशन करून घेते, पुढचं घेत नाहीत का? सुहास बाबरी शाळा बंद पडली नाही पाहिजे म्हणून नगरपालिका शाळा चालवायची नाही. इतका भयानक प्रकार जर ह्या गावात असेल तर माझ्या दृष्टीनं हे अत्यंत धोकादायक आहे. सर मी उद्या या सगळ्या गोष्टीवर बोलणार आहे. मी काही कोणाचेही घर संपवायचा प्रयत्न केला नाही. त्याचं उत्तर मी उद्या सभेत मात्र देणार आहे. माझ्यावर जो आरोप केला, दुसरा आरोप केला की आमदार तोच आहे, नगरपालिकेला तो ताटेल, काय ताटत नाही काय नाही. मी सगळं बघितलंय, यश बघितलंय, अपयश बघितलंय. मी काय तुमच्यासारखा तुमच्यासारखा माझा स्वभाव नाही. फक्त तुम्हाला विनंती एवढीच आहे की अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये, कारण राजकारणामध्ये आपण सर सगळं वातावरण चांगलं असते, शेवटच्या 2-3 दिवसात आपल्याला आपण कमी पडतो. तर गाफील न राहता आपल्याला घरोघरी आपण पोचून आपली भूमिका पोचून मतदान करून घेण्यापर्यंत तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे. तिथून पुढे 5 वर्ष ही नगरपालिका चांगल्या पद्धतीने चालवायची सगळ्यांची जबाबदारी आम्ही एकत्रितपणे पूर्ण करू. आपलं चिन्ह आहे सगळ्यांना माहित आहे, कारण आपण शक्यतो बदलत नाही. म्हणजे बाकीच्या माणसांची अडचण अशी आहे की आता 1 वर्षापूर्वी ज्या पक्षाला एकदम घाण पक्ष म्हणून सांगितले, आता त्याला एकदम चांगला कसा सांगायचा? आपला काय स्वभाव नाही, आपण तसं काय सांगू शकत नाही. आपण त्यामुळे शक्यतो चिन्ह बदलत नाही. आता जी माणसं पक्षाची नाहीत, जी माणसं नेत्यांची नाहीत, जी माणसं कार्यकर्त्यांची नाहीत, अनिल आप्पासारखा माणूस आज तुम्ही दुर्दैवानं इतक्या वाईट पद्धतीनं इतका घात करून तुम्ही त्या माणसाच्या राजकारणामध्ये तुम्ही त्याला अंतिम केला. हा, इतकी वाईट अवस्था. मला असं वाटतं की अशी माणसं जर कुणाचीच नसतील तर तुमची सुद्धा होणार नाहीत. त्यामुळे काळजीपूर्वक मतदान करणं. आपली पिढी गेली आणि आता ती दुसरी काय ते मला ती त्यानं बेटी घातली, त्याने बेटी घातली. भाऊ 20 वर्ष आमदार होते, मी 1 वर्ष आमदार म्हणून या ठिकाणी काम करते. आमचा दादा 5 वर्ष नगरसेवक म्हणून काम केले. एक माणूस आला ज्याला दम देऊन काहीतरी सर सांगितलंय का काय दमाला व्हायचं, तुम्ही तुमचं घर स्वतः चालतोय, कुणालाही व्हायची आवश्यकता नाही. एक पिक्चरचा डायलॉग आहे, मला सारखं म्हणतोय मी आता, मला ते फार आवडेल, नेमका असताच बघायला मिळाला. फैसला चुनाव से होना चाहिए, दबाव से नाही. ठीक आहे, तुमच्याकडे काय दबाव, आता वाढीत दबावामुळे आता एक काळ असा होता, तुम्हाला आता नव्या पिढीला पटेल अगर न पटेल, पण 4 वाड्या गावाला भारी होती. आता ती उर्मी तुमच्यात आली पाहिजे. तुम्ही रक्षण करणं ही तुमच्या गावाची जबाबदारी होती, तुम्ही ते करावं. आणि चांगली मुलं, चांगली सगळी मंडळी आपण नगरसेवक म्हणून ह्या शहरामध्ये द्यावीत इथून पुढच्या 4 वर्षाच्या काळामध्ये. कारण माझे 4 वर्ष आमदारकी आहे, मी दिलेले शब्द जर नाही पाळले तर तुम्हाला माझा शब्द आहे, मी विधानसभेला तुमच्या दारात मतं मागायला येणार नाही. एवढं काम करण्याची भूमिका म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. विनंती एवढीच आहे की मतदान करून घेण्यापर्यंत मात्र तुम्हाला सतर्क राहावं लागेल. चांगल्या पद्धतीने काम करा. यश करणं कसं आहे ते मान्य आहे सगळं, इतकं वातावरण चांगलं आहे. म्हणजे आता वस्तू असं की 27 उमेदवार आपले सगळे प्लस मध्ये आहेत. आता एक मत मागतात त्यांचे उमेदवार, एक. म्हणजे हे कोण मागतं? त्यांच्या घरातले उमेदवार, त्यांच्या घरातले जे उमेदवार आहेत का नाही ते त्यांच्या बरोबर उमेदवार सोडलाय त्यांनी, आणि मी एकटे जाते माझ्याकडे बघा. म्हणजे ही पॅनेलची पण नाहीत लक्षात काही. त्यामुळे मला असं वाटतं की गाफील न राहता सगळ्या टॅक्टरीतून वापरल्या जातील, त्याला प्रत्युत्तर देऊन चांगली माणसं नगरपालिकेत घालवा अशी विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.